माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता अर्णव ईश्वरी जिथे आता उदयकांतला मारलेलं असतं त्याच लोकेशनला बरोबर आलेले असतात. त्या लोकेशनला येऊन इकडे त्यांना खूप मोठा असा धक्का बसतो, कारण तिथे आता उदयकांतची बॉडी असते आणि उदयकांतची बॉडी बघून ना त्यांना तर आता सुधरतच नसतं की काय करावं ते. पण आता पोलिसांनी सांगितलेलं असतं की चला आपण इथे तिथे काही भेटते का बघूया. तेच आता ईश्वरीसुद्धा इकडे तिकडे फिरत असते, तेव्हा ना तिला पैंजणांचे घुंगरू सापडतात. तेव्हा आता ती विचार करते की हे तर पैंजणांचे घुंगरू आहेत आणि हे घुंगरू कुठेतरी बघितल्यासारखे वाटत आहेत, पण हे बाईचे आहेत हे तर नक्की. म्हणजे जसं की एवढे दिवस आपल्याला माहिती होतं की या सगळ्याच्या मागे एक बाई आहे, सो हीच बाई आहे वाटतं या सगळ्याच्या मागे, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तिकडे वल्लरी आलेली असते. वल्लरीला अचानक आलेलं बघून ना आता खूप मोठा धक्का ईश्वरीला बसतो. ईश्वरी आता तिला विचारायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की मामी तुम्ही इथे, म्हणजे तुमचं नेमकं काय चाललं आहे इथे काय करताय तुम्ही. त्याबरोबर अगं मला कळलं उदयकांत इथेच सापडला आहे ना, आहे का तो आतमध्ये, चल पटकन चल आपण जाऊन बघूया. असं बोलून आता आतमध्ये जाऊन त्या उदयकांतला बघण्यासाठी म्हणून वल्लरी आलेली असते आणि वल्लरीने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा तर ईश्वरी चकित होते की मामींना कसं माहिती, मामी इथे कशा आल्या. पण आता ती ह्या सगळ्या गोष्टींकडे आता तरी सध्या एवढं लक्ष देत नसते, कारण आहे ना तिला बघायचं असतं नेमकं आतमध्ये काय काय चाललेलं आहे ते. वल्लरी जशी जाते तसं उदयकांतला तिथे पडलेलं बघून खूप जास्त मोठ्या पद्धतीने ती आरडाओरडा करत असते. जसं ती आता आरडाओरडा करते ना तसं आता मामा तिला शांत करत असतात. मामा तिला म्हणत असतात की वल्लरी अगं शांत हो, ते मेलेले आहेत आणि त्यासोबत त्यांनी जाताना सुसाईड नोटसुद्धा लिहिलेली आहे. वल्लरी आता घाबरण्याचं उगाचच ना नाटक करत असते, कारण तिला तर माहिती आहे ज्या काही गोष्टी झाल्या त्या तिच्या समोरच झाल्या, तिनेच तर घडवून आणल्यात. पण इथे घाबरण्याचं नाटक मात्र ती जबरदस्त करत असते. तेच ईश्वरी आणि अर्णवसुद्धा असतात आणि त्याचबरोबर आता त्या बॉडीचं पूर्णपणे पोस्टमॉर्टम वगैरे रिपोर्ट करण्यासाठी त्या बॉडीला पाठवायचं असतं. तेच आता तिथे सुसाईड नोट ठेवलेली असते आणि सुसाईड नोटमध्ये त्यांनी सगळं काही ज्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्या सगळ्याची गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं असतं की इथून तिथून पळून मला वैताग आला आणि त्यामुळे मी स्वतःला संपवतोय. हे सगळं खरं तर वल्लरी लिहिलेलं असतं, पण ह्या लोकांना कुठे माहिती की ह्या सगळ्याची मास्टरमाइंड वल्लरी आहे ते. मग आता हे प्रकरण पोलिसांनी हातात घेतलेलं असतं आणि पोलीस म्हणत असतात की आता आम्हाला ही बॉडी जी आहे ती डेड बॉडी आम्हाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवावी लागेल, तेव्हा बरेच सगळ्या काही गोष्टी कळतीलच, असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना इकडे मात्र आता वल्लरी थोडीशी घाबरलेली असते. वल्लरीला काहीच कळत नसतं, तिला सुधरत नसतं आता काय करावं, पण आपण योग्य तो गेम केला आहे असंच तिला वाटत असतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी खुश असते, कारण फायनली तिला जे हवं आहे ते प्रकरण तिने अशा पद्धतीने का होईना केलेलं असतं. पण वल्लरी इथे ना उगाचच घाबरायचं नाटक करत असते, कारण तिच्यावर आरोपी यायला नको ना. मग आता वल्लरीला कसं बसं इथे मामाना शांत करत असतात. तेच आता अर्णव आणि ईश्वरीने सुद्धा बघितलेलं असतं, त्यामुळे आता त्यांना सुद्धा या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात. पण आता तिथून जास्त वेळ थांबणं सुद्धा कसं बरोबर वाटत नव्हतं. पोलीस जे आहेत त्या पुढच्या कामाला लागतात, त्यामुळे बाकी सगळीजणं घरी निघून येतात. घरी सगळीजणं जेव्हा येतात तेव्हा आता नम्रता सगळ्यांना पाणी वगैरे देते आणि आता सगळ्यांनी सांगितलेलं असतं की उदयकांतने स्वतःला सुसाईड वगैरे करून घेतलेलं आहे. ही सगळी गोष्ट जेव्हा आता कळते ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तेवढ्यातच ना आकाशही तिथे आलेला असतो. आकाशलाही हे समजतं, तर मामा बोलत असतात की जाऊ दे अर्णव ईश्वरी एवढा विचार करू नका, त्यांना त्यांच्या बापाची शिक्षा मिळालेली आहे, त्यांनी केलाच तसा गुन्हा आहे तर त्यांना बापाची शिक्षाही मिळायलाच हवी. सो अशी नाही तशी त्यांना शिक्षा झालेली आहे.
त्यावर मात्र आता मामा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा अर्णव ईश्वरी तिथेच बसलेले असतात. तर ईश्वरी मामांना बोलत असते की मामा, तुम्हाला खरंच वाटतं का त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली? ते मला तर वाटत नाही की त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली असं. त्यावर मामा बोलतात की तू असं का विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते की मामा, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. तर थांबा, 1 मिनटं थांबा, मी ती सुसाईड नोट वाचून दाखवते. असं बोलून आता ईश्वरी अर्णवचा मोबाईल घेते आणि अर्णवच्या मोबाईलमधनं ती सुसाईड नोट जी आहे ती आता वाचून दाखवते. कारण त्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या लिहिलेल्या असतात. म्हणजे त्याने स्वतःचा जीव का संपवला आहे आणि या सगळ्या काही गोष्टी. हे जेव्हा आता ईश्वरी वाचत असते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसत असतो. कारण त्यामध्ये ना त्यांनी A to Z सगळं काही लिहिलेलं असतं. म्हणजेच त्याने आता हे सुद्धा सांगितलेलं असतं की तो जीव का देत आहे. त्याला आता या सगळ्या काही गोष्टी सहन होत नाही आहेत. त्यामुळे त्याने स्वतःला संपवायचा निर्णय घेतला आहे. इथून तिथून फिरून मला वैताग आला आहे, पण जे काही झालं आहे आतापर्यंत तुमच्या भूतकाळात ते सगळं काही मिस केलं आहे. असंही आता त्या चिठ्ठीमध्ये उदयकांतने लिहिलेलं असतं आणि उदयकांतने लिहिलेली चिठ्ठी ईश्वरी सगळ्यांना वाचून दाखवत असते. त्यामध्ये उदयकांतने हे सुद्धा लिहिलेलं असतं की मला तर ना रमाकांतवर खूप जास्त राग होता. रमाकांतची प्रॉपर्टी आणि या सगळ्यावर माझा डोळा होता. मग तेव्हाच मी ठरवलं होतं की या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा. कारण ना मला या सगळ्याचा प्रचंड असा राग होता. या सगळ्या गोष्टीतून बदला घ्यायचा हे तेव्हाच मी ठरवलं होतं आणि त्याचसाठी मी ह्या सगळ्याच्या मुळाशी उठलो. हे सुद्धा तेव्हा त्याने लिहिलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता ते सगळं वाचून खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या सगळ्यांनाच बसत असतो. सोबतच रमाकांतला मी मागेसुद्धा भेटलो होतो. रमाकांतला भेटल्यानंतर मी बाकी इतरही गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा मी त्याला हेही म्हटलं होतं की ह्या सगळ्या काही गोष्टी तुला माहिती आहेत, तोंड बंद कर. पण त्याने तोंड बंद करायचं नाही ठरवलं होतं. त्याने या सगळ्या काही गोष्टी अर्णवला सांगायचं ठरवलं होतं. आणि मग मीही विचार केला, जर हे सगळं काही अर्णवला सांगणार आहे तर मीच तुलासुद्धा शांत का बसू. मग मला या गोष्टी अर्णवपासून लपवायच्या होत्या. कारण मला पोलिसात जाण्याची भीती होती. अर्णवला जर समजलं तर अर्णव नक्कीच आपल्याला पोलिसात देईल हेही मला माहिती होतं. आणि म्हणूनच तर मग मी या सगळ्या काही गोष्टी केल्या हेही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी चिठ्ठीमधल्या वाचून दाखवल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सगळीच जण एकदम आव असून बघू लागतात. कारण आता त्या चिठ्ठीमध्ये त्याने हे सुद्धा लिहिलेलं असतं की तो जेव्हा वटपौर्णिमा होती तेव्हा या घरामध्ये आला होता. आणि जेव्हा हे सगळं काही त्यामध्ये लिहिलेलं असतं ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो हे सगळं ऐकून वाचून. कारण तेव्हा त्यांनी हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं की आम्हीसुद्धा तिथे आलेलो होतो आणि ही सगळी गोष्ट ऐकूनच ना कळतच नसतं की काय करावं ते. मीच त्याला किडनॅप केलं होतं. तो काही वारीला वगैरे गेला नव्हता. मीच त्याला एवढे दिवस माझ्याकडे किडनॅप करून ठेवलं हेही आता बोललेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलून दाखवतात ना तेव्हा मात्र आता इथे सगळीच जणं हे सगळं काही ऐकत असतात. पण आता जी आजी आहे ती म्हणत असते की हे प्रकरण किती भयानक असं आहे. याने जो काही त्रास दिला आहे ना तो आत्ताचाच नाही आहे, यानंतरसुद्धा याने बरेच त्रास दिलेले आहेत. हे त्रास ना आता आपण सहन केलेले आहेत, पण आता करायचं तरी काय. म्हणजे तो तर आता संपला. म्हणजेच आपण सगळ्या काही गोष्टी आता इथेच बंद करायला हव्यात ना असं आता आजी म्हणत असतात. पण ईश्वरी म्हणत असते की नाही आजी, मला ना कुठेतरी संशय येतोय. आता इथे वल्लरी विचार करते की आता सगळीजणं हे सगळं मिटवत आहेत तर या मुलीला काय गरज आहे हे वाढवायची. अर्णवच्या मनात ही आता काही ना काही शिजवत आहे. काय गरज आहे शांत बसायचं तर ते नाही असंही इथे असणारी ही वल्लरी मनातल्या मनात बोलत असते. कारण तिला आता राग आलेला असतो. तेच दुसरीकडे अर्णव जो आहे तो सुद्धा आता ईश्वरीला विचारत असतो की तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. तेव्हाच ईश्वरी आता त्याला सांगत असते की मला हेच म्हणायचं आहे की बघा, तुम्हाला चांगलं आठवतं का की माझी आई आणि त्यासोबत बाबासुद्धा म्हणाले होते की या सगळ्या पाठीशी एक बाई आहे. म्हणजे त्यांना एका बाईनं कॉल करून या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. मग या गोष्टी आपण कशा काय सोडू शकतो, कशा काय विसरू शकतो. या गोष्टी थोड्या संशयास्पद आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का. मग तेव्हाच काय संशयास्पद आहे म्हणजे मला कळलं नाही. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की या सगळ्याच्या मागे एक बाईसुद्धा आहे आणि आपल्याला ती बाई कोण आहे ना हे शोधायला हवं.
मग आता ही बाई हे सगळं घडवून आणते आहे. म्हणजेच तुम्हाला सांगू का, जेव्हा धुमाळसुद्धा आपल्याला भेटला होता तेव्हा धुमाळने सुद्धा आपल्याला याच गोष्टी सांगितल्या होत्या. धुमाळ जेव्हा आपल्याला या सगळ्या काही गोष्टी बोलला होता ना, तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्याला हेच म्हटलं होतं की बघा हे सगळं काही असं आहे. आणि मग तेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांनी जेव्हा सांगितल्या आहेत तेव्हाच तर आता हे सगळं काही क्लिअर झालं आहे. मग पुढे आता ठरवत असतात की काय करायचं काय नाही, काहीसुद्धा सुधरत नसतं. आणि तेव्हाच ना इकडे आता वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. अर्णवच्या मनामध्ये त्यांनी आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वरीने भरवून टाकलेल्या असतात. त्यामुळे वल्लरी थोडी टेन्शनमध्ये येते, कारण ईश्वरीला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे कोणीतरी स्त्री आहे. कारण तिच्या आईच्या तोंडून तिने बऱ्याचदा या सगळ्या काही गोष्टी एकदम क्लिअरली ऐकलेल्या होत्या आणि त्यामुळे ती 100% खात्रीने या सगळ्या काही गोष्टी सांगत होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा नम्रता, आकाशही तिथेच असतात. आकाशलाही हे सगळं ऐकून ना एकदमच नवल वाटत असतं. काही गोष्टी ना अशा क्लिक होत नसतात. कसं काय काय घडतंय हे सगळं काही. मग आता तेव्हाच ना आकाश म्हणतो की हे सगळं इतकं हॉरिबल आहे ना खरंच. तेव्हाच आता नम्रता इशूला म्हणत असते की इशू असं सुद्धा असू शकतं ना की त्याने उगाच ह्या सगळ्या गोष्टी भासवल्या असतील. म्हणजे या सगळ्याच्या मागे एखादी स्त्री आहे ही गोष्ट जर त्यांनी भासवली असेल तर तसंही होऊ शकतं ना. जरा विचार कर ना, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही, त्याने ही गोष्ट का म्हणून भासवली असेल. त्याने जरी भासवलेली असली तरी आपली आई जे जे काही बोलते ते मला माहिती आहे ना. आपल्या आईने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आणि तेव्हासुद्धा धुमाळ आपल्याला सांगत होता त्या बाईबद्दल, पण तेवढ्यातच त्या धुमाळला कोणीतरी गोळी घातली आणि मग ते प्रकरणसुद्धा तिथेच बंद पडलं. पण या सगळ्याच्या मागे एक बाई आहे हे तर नक्की. जरी उदयकांत या सगळ्यातून नायनाट झालेला असला तरीसुद्धा त्या बाईपासून आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. कारण ती बाई ना कधीही काही करू शकते हे सुद्धा मला आता कळतंय. हेही आता ईश्वरी बोलत असते. तेव्हा आता अर्णव आणि बाकी सगळीजणं ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतात. कारण ईश्वरीच्या बोलण्यामध्ये एक पॉईंट होतं, तथ्य होतं. त्यामुळे ईश्वरी प्रत्येक वेळेला बोलताना 10 वेळा विचार करत होती. आणि तिला ना आता थोडा डाऊट ना वल्लरीवर सुद्धा येत होता. कारण वल्लरी जे जे काही आता सध्याला वागत होती ते भयंकर असं होतं, जे की आधी तिने असं कधीच वागलेलं नव्हतं. कारण जास्त ती आता कधी कधी घाबरतही होती आणि हे सगळं प्रकरण खूपच जास्त असं ईश्वरीला संशयास्पद वाटत होतं आणि त्यामुळेच ईश्वरी या सगळ्याचा विचार करत होती. त्याचबरोबर आकाशही म्हणत असतो की ईश्वरी तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. उदयकांतने असं अचानक स्वतःला संपवलंच कसं, किंवा त्याला कोणीतरी मारलेले सुद्धा असू शकतं. कारण या सगळ्या काही गोष्टी एवढ्या पटापट होणं म्हणजे कमालच झाली ना. मामासुद्धा आता म्हणत असतात की ईश्वरी जे जे काही बोलत आहे ना त्यामध्ये पॉईंट आहे. ईश्वरी तू काळजी करू नकोस, तू बोलतेस तशा पद्धतीने आपण आता या सगळ्याचा शोध घेऊया. मलासुद्धा काहीतरी गडबड ही नक्कीच वाटत आहे हेही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं ना तेव्हा मात्र इथे सगळीजणं आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर ईश्वरीसुद्धा आता फ्रेश झालेली असते आणि तीसुद्धा आता आपल्या रूममध्ये न जाता पुन्हा एकदा बाहेर येऊन बसलेली असते. आणि मग आता तिथे ना मामा येतात आणि मामांना कळतं की ईश्वरी ना कसला तरी विचार करत आहे, पण नेमका कसला हे काहीच कळत नसतं. म्हणूनच मग आता मामा ईश्वरीच्या बाजूला येऊन बसतात आणि ईश्वरीला विचारायचा प्रयत्न आता ते करत असतात. तेव्हाच ना ईश्वरीला मामा बोलत असतात की काय झालं आहे ईश्वरी, आता तू मला सांगणार नाही आहेस का काय घडलं आहे ते. तू जर जोपर्यंत तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगत नाहीस तोपर्यंत हे सगळं काही ना आम्हाला कसं कळणार आहे. दुसरीकडे आकाश आणि त्यासोबत नम्रता बोलत असतात आणि आकाश आणि नम्रता बोलत असतानाच ना इकडे आता आकाश नम्रताला बोलत असतो की मी त्याचाच विचार करतोय, मी काही मेल वाचत बसलो नाही आहे. आता कसला विचार करताय, अहो तो उदयकांत मेला त्याचा एवढा काय विचार करत बसायचा आहे असंही आता म्हटलेलं असतं. पण आता विचार करण्यासारखीच तर गोष्ट आहे. कारण जे जे
जे काही घडलंय ना ते भयंकर असं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्यासमोर या गोष्टी झाल्यात या किती भयंकर अशा आहेत असंही आता आकाश बोलत असतो. तेच इकडे वल्लरीने जे जे काही पुरावे असतात ना ते नष्ट करायला घेतलेले असतात, कारण तिला आता माहिती असतं की हे जर पुरावे आपल्या लिहिलेल्याचे ठेवले आपण तर त्याच्यामुळे आपण 12च्या भावात जाऊ शकतो, काहीतरी घडू शकतं हे सुद्धा आता माहिती आहे. आणि त्यामुळेच ना आता ती संतापलेली असते, कारण तिने ती चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्यामध्ये असलेलं अक्षर आणि हे अक्षर मॅच झालं तर पुन्हा आपण अडचणीत येऊ ही भीती तर तिला असते. आणि त्यामुळेच ना तिने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आपण आता हे जाळून टाकायचं. आणि म्हणूनच मग आता तिने ते सगळ्या डायरीमध्ये नोट्स वगैरे केलेल्या असतात ना त्या जाळून टाकलेल्या असतात. तेच ईश्वरी आणि मामा तिथे बसलेले असतात. मामा ईश्वरीला म्हणतात की सांग सांग ना तुझ्या आयुष्यात काय झालं आहे, तू जर सांगणार नाही तर मला कशा काही गोष्टी कळणार आहेत, तू माझ्यापासून काही लपवतेस का, हे देखील आता विचारलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी मामा विचारतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मामा मला एक गोष्ट सांगा ना, म्हणजे आपण जेव्हा तिथे गेलो होतो उदयगांच्या रूमवर तेव्हा तुम्ही ही सगळी गोष्ट मामीला कॉल करून सांगितली होती का? तेव्हा मामा म्हणतात नाही ग, तिला कशाला मी फोन करून सांगू, आपणच एवढ्या घाई गडबडीत गेलो की तिला सांगणं इतकं काही मला गरजेचंच वाटलं नाही. आपण एवढं बघितलंच ना, फोन जसा पोलिसांचा आला तसं मी अर्णव आणि तू निघालोच की. मग आता मामीनं ही गोष्ट कोणी सांगितली या गोष्टीच ना ईश्वरीला खटकत असतात. त्याचबरोबर आता जिथे ईश्वरी जी आहे ती मात्र आता विचार करत असते, तर दुसरीकडे मात्र आता मामा बोलतात की मला असं वाटतं ना की हे सगळं काही ना नक्कीच ना अर्णवने सांगितलेलं असणार आहे. अर्णवला एकदा विचारून बघ अर्णवने काय काय सांगितलं आहे ते. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा हो बघायलाच पाहिजे अर्णवने काही सांगितलं आहे का, कारण आता सरळ सांगितलेलं असतं की हे सगळं काही ना अर्णवने सांगितलेलं असणार आहे, कारण मी तर सांगितलं नाही. या सगळ्यावर तर आता शिक्कामोर्तब मामाने केलेला असतो. पण ईश्वरीच्या मनातले प्रश्न थांबत नसतात. दुसरीकडे आता आकाशही थोडा विचार करत असतो, म्हणून नम्रता त्या सगळ्या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, त्याला आता शांत करण्याचा प्रयत्न ती आता करत असते. पण तेव्हाच ना इकडे आता आकाश म्हणत असतो की ह्या सगळ्या काही गोष्टींना विचार करण्यासारख्याच आहेत. खरंच ना कधी कधी काही गोष्टी कळतच नाही कशा होत आहेत त्या. म्हणजे उदयकांतला एवढाच त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता तर मग त्याने स्वतः येऊन सांगायला हवं होतं ना. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर केल्या, स्वतःचा जीवही दिला, सुसाईडही केलं. या सगळ्याच्या मागे ना काहीतरी नक्कीच गडबड आहे हे सुद्धा आकाशला स्वतः खुद्द जे वल्लरीचा पोरगा आहे त्याला सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी खटकत असतात. आणि त्यामुळेच मग आता त्या सगळ्या काही गोष्टी ना त्यांनी बोलून दाखवलेल्या असतात. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी तो आता नम्रताला बोलून दाखवतो तेव्हा नम्रतासुद्धा थोडा विचार करत असते, कारण त्याला आता ते सुसाईड नोट वाचल्यापासून ना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या क्लिक होत होत्या, समजत होत्या. आणि म्हणूनच मग आता तो ह्या सगळ्याचा विचार करत होता. इथे आता वल्लरी जी आहे ते आता सगळे काही पुरावे नष्ट करायचं ठरवत असते. म्हणजेच मग आता जे काही डायरीजमध्ये सगळ्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात त्या एक एक करून ती आता संपवत असते. मग आता जेव्हा ती एक एक करून डायरीमधल्या या सगळ्या काही गोष्टी म्हणजे जाळून टाकते ना तेव्हा तिला असं वाटत असतं की चला फायनली आपण ज्या ज्या काही गोष्टी करतोय ते बरोबर करतोय, कारण तिला ना सगळी प्रॉपर्टी जी आहे ती आकाशच्या नावावर करायची असते. अर्णवला पूर्णपणे तिला आता बर्बाद करायचं असतं. तिला सगळ्या काही गोष्टी आकाशच्या नावावर करायच्या होत्या आणि त्यासाठी ती आता हे सगळं काही करत होती. मग तेच इकडे नम्रता आणि आकाशला या सगळ्याबद्दल काहीसुद्धा माहिती नव्हतं. हे प्रकरण आता भलतंच एका वेगळ्या वाटेला गेलेलं होतं. त्यामुळे आता ईश्वरीने मामाला जेव्हा विचारलेलं होतं तेव्हा मामाने सांगितलेल्या गोष्टी आणि हे सगळं काही आता सारखं डोळ्यांसमोर आठवत राहतं. आणि या गोष्टी ज्या आहेत ना त्या डोळ्यांसमोरून जायचं नाव काही घेत नसतात, कारण ईश्वरीला मामीवर पूर्णपणे संशय येत असतो. मामींनी जे जे काही केलेलं आहे ना ते आता तिला आठवत असतं, कारण मामीला आम्ही कोणीच सांगितलं नव्हतं तर अचानकपणे मामी तिथे पोचल्याच कशा, हीच गोष्ट आता कुठेतरी ना खटकत असते. म्हणूनच मग आता विचार करण्यासारखी ही गोष्ट होती. त्यामुळे आता थोडासा विचार जो काही आहे तो आता ईश्वरीच्या मनामध्ये येत होता. तोपर्यंत इकडे वल्लरीने चांगलीच आता आग लावलेली असते. वल्लरीने आग लावून आता मोठं काम केलेलं आहे असंच तिला आता वाटत असतं.
मग आता वल्लरीने जे काही पुरावे आहेत ते नष्ट केल्यानंतर ती आता खूप जास्त अशी खुश असते, कारण ती आता जिंकली आहे असंच ती फिलिंग करत असते. पण तिला हे माहीत नाही की ईश्वरी किती हुशार आहे ते. ईश्वरी आता प्रत्येकाचा हिशोब करते, कारण ईश्वरीला आता वल्लरीवर फुल ऑन डाऊट येत होता. कारण तिथे अचानक पोचणं, वल्लरीचं संशयास्पद वागणं, त्यासोबत मध्येच कुठेतरी येऊन पोचणं आणि त्यासोबत सगळ्यांना फसवणं, या सगळ्या काही गोष्टी वल्लरीच्या बरोबर ऑब्झर्वेशन जे होतं ते ईश्वरी करत होते. आणि ईश्वरी या सगळ्याचं जेव्हा ऑब्झर्वेशन करते तेव्हा ईश्वरीला पूर्णपणे संशय जो आहे तो मात्र आता वल्लरीवर आलेला असतो. आणि त्यामुळेच आता वल्लरीवर जेव्हा तिला संशय येतो तेव्हा मात्र आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्याची शहानिशा ईश्वरी आता करत असते. ईश्वरीला आता खूप जास्त असा त्रास होतो आहे, पण मामाने तिला आता थोडंफार काही सांगितलेलं असतं, त्यामुळे थोडंसं का होईना आता तिला रिलॅक्स वाटत असतं. थोडीशी ती टेन्शन फ्री झालेली असते. तेच आता दुसरीकडे मामा आता घरी आतमध्ये रूममध्ये जातात. तेच आता ईश्वरी ठरवते की या सगळ्याबद्दल मला ना अर्णवशी बोलून घ्यायला हवं, अर्णवना सांगायला हवं की ज्या काही गोष्टी आहेत त्या. मग आता अर्णवशी तर बोलेन, पण त्या माणसाने एकाचा दुसरा अर्थ काढायला नको, नाही तर पुन्हा तेच वाद आणि त्या सगळ्या गोष्टी होत राहतील. कारण त्याला मामीवर खूप जास्त विश्वास आहे हे सुद्धा आता ईश्वरीला माहिती असतं. पण या सगळ्याची शहानिशा तर करायलाच हवी. असंच कसं हे सगळं प्रकरण सोडून चालायचं, असाही विचारणा आता इकडे असणारी ईश्वरी करत असते. त्यामुळे ईश्वरीच्या डोक्यात चाललेले हे प्रश्न तिला आता सोडवायचे असतात. अर्णव आता रूममध्ये असतो आणि अर्णव जेव्हा रूममध्ये असतो ना तेव्हा अर्णवसुद्धा या सगळ्याचाच विचार करत असतो. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी पोचलेली असते. ईश्वरी जशी येते तसं ती अर्णवला पाहते. अर्णव ऑलरेडी विचार करतो हे तिला दिसलेलं असतं आणि तिच्या डोक्यातसुद्धा विचारचक्र सुरूच असतं. कारण तिला या सगळ्या काही गोष्टी वल्लरीच्या थोड्याफार का होईना संशयास्पद वाटत होत्या आणि त्या सगळ्याच्या मुळाशी तिला जायचं होतं. मग त्यासाठी अर्णवशी बोलणंसुद्धा गरजेचं होतं. ईश्वरी आता रूममध्ये जाते आणि तिथे असलेल्या बेडवर बसते. ईश्वरीसुद्धा थोडा विचार करते हे अर्णवला दिसतं. अर्णव जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा ईश्वरीला विचारतो की काय झालं आहे, कसला विचार करतेस. त्यावर ईश्वरी म्हणते की तेच जे काही झालंय ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. म्हणजे काही गोष्टी ना पटण्यासारख्याच नाही आहेत. बघा ना, आपण काय विचार केला होता की तो उदयकांत आपल्या हाती लागेल, पण या उदयकांतने स्वतःला संपवलं, म्हणूनच थोडा ना विचार करत होते. अच्छा ठीक आहे, पण तेव्हाच ना इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी काय म्हणते ऐका ना. मग आता अर्णव म्हणतो बोल काय झालं आहे. तेव्हाच ना ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला म्हणत असते की मला एक गोष्ट सांगा की आपल्याला उदयकांतचं लोकेशन सापडलेलं आहे, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही मामींना सांगितलं होतं का फोन करून. म्हणजे मामी आपल्या तिथे पोचल्या होत्या म्हणून तुम्हाला विचारते मी. त्यावर आता अर्णव बोलतो की नाही अगं, मी तर तुझ्यासोबतच होतो ना, आपण किती धावपळीत गेलो तूही पाहिलंस. मग मामीला कुठे फोन करत सांगत बसू, एवढा वेळही नव्हता एवढं सगळं मॅनेज करायला. त्यामुळे आपण एकत्रच तर निघालो. तेव्हा मी कुठे कोणाला फोन लावला, आपल्याला एवढी घाई झाली होती की आपण तिथे कधी एकदा पोचतोय ते. मग या सगळ्या काही गोष्टी नाही मी तर काहीच बोललेलं नाही आहे असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्णवकडनं क्लिअर होतात ना तेव्हा ईश्वरी थोडी संशयास्पद असते आणि ती थोडंसं का होईना आता ती बघत असते. कारण तिला आता कळत असतं की हे प्रकरण जे आहे ते आता भलतीच वाट धरत आहे. मग आता तिला या सगळ्या काही गोष्टी जेव्हा समजतात ना तेव्हा मात्र आता थोडासा का होईना आता ईश्वरी विचार करते. म्हणजे यांनीसुद्धा बोलवलं नव्हतं, मग तिथे आता वल्लरी आली तरी कशी, असं तिने अर्णवला बोलून दाखवलेलं असतं. अर्णवला ती म्हणते की बघा मामाने सुद्धा सांगितलं नव्हतं, तुम्हीसुद्धा सांगितलं नव्हतं, मग वल्लरी मामी त्या लोकेशनला पोचली कशी, ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, असंही आता बोललं जातं. तेव्हा आता अर्णवही थोडासा का होईना या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. कारण ही गोष्ट खरंच खूप जास्त विचार करण्यासारखी होती. तेच आता दुसरीकडे मामी सकाळी झोपेतनं उठलेली असते, पण ती उठल्यावर तिला आता खूप जास्त असं टेन्शन आलेलं असतं. ती घाबरलेली असते आणि ती मामाला बोलत असते की कधी ना सध्या असं वाटतंय ना की कोणीतरी आपल्या बाजूला आहे. झोपल्यावर सुद्धा असंच वाटतं. मग
त्यावर आता मामा मुद्दामून तिला आता घाबरवायचा प्रयत्न करतात आणि तिला सांगत असतात की ते काय असतं ना, की अतृप्त आत्मा आपल्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि त्या अतृप्त आत्मा आपल्याला त्रास देत असतात असं बोलून मामा आता तिला घाबरवत असतात. तर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही जरी हा सगळा विचार डोक्यातनं काढून टाकला असला तरी माझ्या डोक्यातनं हे विचार काही जाणार नाही आहेत असंही ती आता म्हणत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.